नमस्कार, मी अनिकेत कांबळे. नवमहाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, 30 जुलै रोजी बारामतीत एक धक्कादायक प्रकार घडला. पत्नीनेच पतीला जिवंत समाधी दिल्याचं त्या ठिकाणी समोर आलेलं आहे. परंतु काही तेथील कामगारांच्या जे गवंडी कामगार आहेत त्यांच्या सावधानतेमुळे हा प्रकार त्या ठिकाणी उघडकीस आलेला आहे. पत्नीने गेल्या 2 दिवसापूर्वी पतीला गुंगीचं औषध देऊन, इंजेक्शन देऊन त्या ठिकाणी बॅटने बेदम मारहाण केल्याचं त्या ठिकाणी समोर आलेलं आहे. हा प्रकार नेमका कशामुळे घडला, हा तपास सध्या बारामती पोलीस करत आहेत. या प्रकरणी आरोपी पत्नी म्हणजे पीडित आरोपी महिला तिला अटक करण्यात आलेली आहे आणि 10 ऑगस्ट पर्यंत त्या ठिकाणी पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. या प्रकरणी बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांनी सविस्तर माहिती दिली आहे. पोलीस स्टेशन बारामती सिटी या ठिकाणी गुन्हा क्रमांक 313/2026 हा 5/8/2026 रोजी दाखल झालेला आहे. याच्या 2-3 दिवस अगोदरची घटना आहे, दाखल होण्या अगोदरची. याच्यामध्ये विक्टीम प्रवीण प्रकाश जगताप यांना त्यांच्या पत्नी शर्मिला प्रवीण जगताप यांनी 2 दिवस गुंगीचं औषध देऊन घरामध्ये बॅटनं मारहाण केलेली आहे आणि त्यानंतर गॅलरीमध्ये एक डक्ट बनवून त्या डक्टमध्ये संबंधित विक्टीम यांना ठेवून वरून कडाप्याच्या साहाय्याने त्यांना त्या ठिकाणी झाकण्याचा प्रयत्न करत होत्या. संबंधित माहिती आपल्याला गोपनीय बातमीदाराकडून पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जात हा जो खुनाचा प्रयत्न होता तो उघड केलेला आहे आणि त्यामध्ये सध्या विक्टीमचा जीव वाचवलेला आहे. यामध्ये आपण BNS 109(1) व BNS 108(1) ह्या अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. संबंधित आरोपी अटक आहे आणि त्यांना आपण न्यायालयापुढे हजर करून सध्या त्यांना 10 ऑगस्ट 2026 पर्यंत आपल्याला पोलीस कस्टडी मिळालेली आहे. या संबंधी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बारामती सिटी पोलीस स्टेशन तपास करत आहेत की हे खून करण्यामागचं खुनाचा प्रयत्नामागं कारण काय होतं, यामध्ये अजून कोण लोक आहेत का, इतर काही साधनं आहेत का, याचा संबंधित तपास बारामती शहर पोलीस करत आहेत. नाही, आम्ही आता कालच आरोपीला अटक केलेला आहे. आज न्यायालयापुढे हजर करून आरोपीचा आम्हाला 10 तारखेपर्यंत PC मिळालेली आहे. तर त्याबद्दल आम्ही संबंधित आरोपीकडे चौकशी करतो की त्या अनुषंगाने काय आहे का ते चौकशी अंती आपल्याला निष्पन्न होईल. तर त्याचा काय अँगल असेल तर जादूटोण्याचा विषय का, कारण त्याच्या घरात जो कॅलेंडर आलाय त्या कॅलेंडरवरती त्या तारखा आहे, त्या तारखांवरती ते मार्क काढले, नो रिझल्ट. नेमका मग तपास नेमका कुठल्या दिशेने केला जाणार? नाही, सध्या आम्ही आरोपी अटक केलेला आहे. आरोपीकडे विचारपूस केली जाईल आणि ज्या ह्यामध्ये ज्या शंका आहेत जादूटोण्याच्या संबंधीने त्या संबंधी पूर्ण तपास केला जाईल PCR मध्ये.